अकोला पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला प्रश्न, एक टाकी 205 भरली आहे. जर टाकीमध्ये 16 लिटर पाणी टाकले तर ती टाकी 607 भरली आहे. तर त्या टाकीची क्षमता किती आहे? बघा, जे प्रो मॅक्स प्लेयर आहेत आपले यूट्यूब चॅनलवरती नेहमी शॉर्ट ट्रिक मागत असतात, तर ही एकदम भन्नाट ट्रिक्स त्यांच्यासाठी आहे. म्हणजे काही सेकंदामध्ये हे गणित सुटतं. जे छेदवाल्या संख्या दिलेल्या आहेत म्हणजे 205 भाग आणि 607 भाग, तर हे छेद जो आहे, हा छेद जो दिलेला आहे, जी काही क्षमता असणार आहे टाकीची, ते ह्या दोन संख्यांच्या पाड्यामध्ये आलेली असणार आहे. तर म्हणजे ह्यानेही त्या संख्येला भाग गेला पाहिजे आणि ह्याही संख्येने त्याला भाग गेला पाहिजे. तर बघा, 7ला 30ला भाग जात नाही, 7ने 40ला भाग जात नाही, तर 5ने 42ला भाग जात नाही. म्हणजे 7 आणि 5 दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. तर 42ला 5ने भाग जात नाही. तर ह्या ज्या दोन संख्या आहेत त्याला 7ने भाग जात नाही. म्हणजे उत्तर काय असणार आहे? 35. आता ही झाली प्रोमॅक्स ट्रिक्स. तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करण्यात आणि कमेंट करण्यात बिलकुल कंजूसी करू नका. तो करना, परेशान हो गए हम लोग, करो फिर. वेगळ्या पद्धतीची पण एक ट्रिक आहे जी तुम्हाला मिक्सचर ॲलिगेशन किंवा मिश्रण आधारित गणितामध्ये सोडवायला कामी येऊ शकते. बघा, इथे टाकी एकच आहे, म्हणजे पहिले जरी एवढी टाकी भरलेली असेल आणि शेवटी जरी एवढी टाकी भरलेली असेल तरी टाकी काय आहे? एकच टाकी आहे. तर एकच टाकी असल्यामुळे काय असणार आहे? त्यांची क्षमता कशी असणार आहे? सेम असणार आहे. तर हा जो छेद असतो ही टाकीची पूर्ण क्षमता माना. तर हा सुद्धा काय असणार आहे? पूर्ण टाकीची क्षमता. पण टाकी कशी आहे? समान आहे. म्हणजे या दोघांच्या पाड्यात येणारी एक संख्या घ्यायची आहे जी की लसावी असणारी एक संख्या घ्यायची आहे. म्हणजे काय असणार आहे? 35 असणार आहे. जर मला इथे 35 म्हणजे काय आहे? त्या टाकीची क्षमता माना की तुम्ही 35 आहे. तर इथे 35 करण्यासाठी मला कितीने गुणावं लागेल? 7ने. मग खाली 7ने गुणलं म्हणून वरती सुद्धा 7ने गुणलं. किती झालं? 7 दुनी 14 छेदमध्ये 35. नंतर काय? इथे मला 35 करायचे आहे म्हणून मी इथे कितीने गुणलं? 5ने गुणलं. तर वरती सुद्धा 5ने गुणलं. तर 5 सक 30 आणि 5 7 35. आता टाकी काय आहे? समान कॅपॅसिटीची आपण बनवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे? पहिले 14 युनिट किंवा लिटर भरलेली होती, आता ती 30 लिटर भरलेली आहे. पण ह्याच्यामध्ये पाणी किती टाकलं? तर 30 वजा 14 म्हणजे किती? 16 युनिट. पण इथं गणितात किती दिलं आहे? टाकीमध्ये 16 लिटर टाकलेलं आहे. तर 16 बरोबर 16. तर मग काय विचारलं आहे? टाकीची क्षमता किती? तर 16 बरोबर 16 आलेलं आहे, म्हणून टाकीची क्षमता किती असणार आहे? 35. आता एक्स मेथडने याला सॉल्व करूया. पहिले होतं पाण्यामध्ये, समजा ती टाकी होती 2x भरलेली आणि टोटल टाकीची क्षमता होती 5x. जर 2x मध्ये तुम्ही अजून किती 16 लिटर पाणी टाकलं तर हे किती होतं? 6 भागीला 7 होईल. 6/7 एवढी टाकी भरली जाणार. बघा, जी टाकी होती पूर्ण त्याच्यामध्ये जर थोडंसं 2x पाणी होतं, त्याच्यामध्ये 16 लिटर पाणी टाकलं तर ही पाणी किती होणार आहे? त्याचा गुणोत्तर काय होणार आहे? 6/7. आता हे सोडून घेऊ आपण. 7 त्या साईडला पाठवला तर हा 2x + 16 बरोबर हा 6 आहे गुणिला 5x. तर किती होईल? 7 दुनी 14x + 7 गुणिला 116 जशाल तसे 16 जशाल तसे ठेवतो मी. 7 गुणिला 16 बरोबर किती? 6 30x. तर 14 मधनं म्हणजे हा 14x आहे, आपण तिकडे पाठवला, हा मायनस होईल. म्हणजे किती येणार आहे? 30x वजा 14x बरोबर 7 गुणिला 16. तर हे किती येणार आहे? 30 वजा 14 म्हणजे 16x येतील. 7 गुणिला 16. तर बघा, हा x इथे 16 इथे गुणाकारात आहे, हा इकडून काढला इकडे पाठवला, हा भागाकारात जाईल. म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे? 16/16 कटलेले आहे. इथे एक्सची किंमत येणार आहे 7. एक्सची किंमत किती आली? 7. तर आता तुम्हाला आपण काय धरलं होतं की 2x टाकी भरलेली होती आणि टोटल टाकी किती होती? 5xची. तर आता किती आहे? एक्सची किंमत आलेली आहे 7. तर 5 गुणिला 7 म्हणजे टोटल टाकी किती लिटरची येणार आहे? 35 क्षमतेची येणार आहे. तर कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी तुमचं उत्तर काय येणार आहे? 35च येणार आहे. बघा, तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा
किंवा @गणितच गणित 1 असं सर्च करा. आणि जर जे गरजवंत विद्यार्थी आहेत, जर त्यांना आपल्या फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची जर मेंबरशिप हवी असेल चॅप्टर वाईज व्हिडिओची, तर ती मेंबरशिप आपण फक्त ₹59 अवेलेबल करून देत आहोत. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्यावरती कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.